नमस्कार, एज्युसायन्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण केमिकल इक्वेशन आणि केमिकल रिॲक्शन या चॅप्टरमध्ये केमिकल चेंज, फिजिकल चेंज, हाऊ टू रिटर्न केमिकल चेंजेस, केमिकल इक्वेशन त्याचे टाइप्स बघितले, त्याचे आपण बॅलन्स इक्वेशन बघितलं, टाइप बघितले. तर या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर अवश्य पहा. तर पुरी एक रिक्वेस्ट आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, समोर शेअर करा, लाईक करा, कळला नसला भाग कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. तर आता आपण वळूया आजच्या भागाकडे. तर आता भाग आहे की ऑक्सिडेशन रिएक्शन अँड रिडक्शन रिएक्शन. ऑल्सो वी हॅव स्टडीड द redox reaction. So in previous video we see the oxidation, reduction, combination, decomposition, displacement, double displacement, endothermic, exothermic. हे पूर्ण एक वेळेस पुस्तकातून पाहून घ्या, बघून घ्या, वाचून घ्या, लिहून काढा. कळलं नसलं बाकी विचारत जा. तर पाहूया आपण ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन means what? In a reactant combine oxygen. In a reactant combine oxygen is called as oxidation or release the hydrogen. Release the hydrogen atom, hydrogen molecules is called as oxidation. बघा, ऑक्सिजन कंबाइन होणे रिएक्टंट मध्ये, in a reactant combine oxygen is called as oxidation and release or given out the hydrogen in a product is also called as a oxidation. याच्या ऑपोजिट ऑक्सिजन रिलीज होणे आणि हायड्रोजन कंबाइन होणे. हाऊ? C+2H2 it forms CH4. Combine a hydrogen and release hydrogen gas. Release the oxygen. बघा, या ठिकाणी आपण काय बोललो? ऑक्सिजन कंबाइन होणे, हायड्रोजन रिलीज होणे म्हणजे ऑक्सिडेशन. आणि रिडक्शनला काय? हायड्रोजन कंबाइन होणे किंवा ऑक्सिजन रिलीज होणे याला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिएक्शन असं म्हणत असतो. तर याचं एक्झाम्पल एक बघितलं आपण. C+2H2 CH4 म्हणजे हायड्रोजन या ठिकाणी काय झाला? कंबाइन झाला. आणि दुसरं बघतो आपण SO4 हे नंतर बघू आपण. याच्यावर ही एक ऑक्सिजनचा KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट याच्यानंतर तयार होते पोटॅशियम ऑक्साइड प्लस manganese oxide and oxygen gas O2. बॅलन्स हे लॅबोरेटरीमध्ये तयार करता येते. हा ऑक्सिजन गॅस हा काय होतो? रिलीज होत असतो. म्हणजे काय? जर हायड्रोजन कंबाइन होणे किंवा ऑक्सिजन रिलीज होणे, दॅट इज व्हॉट द रिडक्शन रिएक्शन. आणि रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन कंबाइन in one reaction simultaneously is called as a redox reaction. Redox reaction is very most important. Ask in exam in 1 marks. exam मध्ये 1 मार्क्स तुम्हाला बोर्डाच्या एक्झामला विचारू शकतात. रिएक्शन महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच रिएक्शन होत असतात त्याला आपण काय म्हणतो? रिडॉक्स रिएक्शन. बघा एक्झाम्पल H2 O2 it forms 2H2 O2 2H2O.
काय तयार झालं हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम कंबाईन टू द water molecules 2h2 plus O2 it forms a 2h2 हायड्रोजन कंबाईन झाला ऑक्सिजन भी कंबाईन झाला दोन्ही रिएक्शन एकाच ठिकाणी तुमचं काय झालं रिडॉक्स रिएक्शन झालेलं आहे दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो SO2 plus H2S it forms S plus H2 S plus H2O तसंच 2H2O या ठिकाणी बॅलन्स इक्वेशन केलेलं आहे आपण हे बॅलन्स इक्वेशन तुम्ही घेऊ शकता करू शकता बघा सल्फर ऑक्साइड काय झालं सल्फर ऑक्साइड हा सल्फर ऑक्साइड तुम्हाला काय झाला या ठिकाणी बाहेर पडला सल्फर ऑक्साइड ऑक्सिजन कंबाईन झाला हायड्रोजन सल्फाइड हायड्रोजन कंबाईन झाला दोन्ही मिळून रिएक्शन झाली सल्फर प्लस वॉटर या ठिकाणी तुम्हाला या रेडॉक्स रिएक्शन मध्ये कळून जाईल तुम्ही दुसरं घेऊ शकता आयर्नचे एक्झाम्पल आयर्न मध्ये जर एक ऍडिशन झाला तर FeO याच्यासोबत पुन्हा जर ऍडिशन झाली ऑक्सिजनची तर Fe2O3 होऊ शकते याला तुमचा ऑक्सिडेशन याला पुन्हा रिव्हर्स घ्यायचा असेल तर Fe2O3 FeO आणि Fe असं होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक्झाम्पल म्हणून वापरता येते तर आता या ठिकाणी आपण थांबू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅक्टर्स अफेक्टिंग द केमिकल इक्वेशन कोणत्या 5 फॅक्टर मधून होत असते ते 5 फॅक्टर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी आपण थांबू तर तत्पूर्वी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जे आपलं एज्युकेशन अकॅडमी चॅनल आहे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन येण्याने तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जे गरजू आहेत त्यांना कळवा नमस्कार